चांगली आणि गाढ झोप येण्यासाठी या 10 टिप्स. आपण झोपेत कितीतरी आपल्यातील नकारात्मक किंवा सकारात्मक गोष्टी वाढवू शकतो. हे खूप सोपं आहे. केवळ झोपेची साधना महत्त्वाची. एक गजर झाल्यामुळे अचानक जाग येणे हा जीवन जगण्याचा चांगला मार्ग नाही. आपल्यापैकी कितीतरी लोकांना कधीतरी सकाळी उठल्यावर विनाकारणच उदास वाटतं. जर वर्षातून किमान 2 ते 3 वेळा असं होत असेल तर तुम्हाला झोपण्यापूर्वी काही गोष्टी केल्या पाहिजेत, ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण आपल्याला हे समजायला हवं की आपण झोपेत असताना आपल्यातील नकारात्मक किंवा सकारात्मक गोष्टी या वाढवू शकतो. आपण झोपेमध्ये सुखदता किंवा अप्रियता या 2 गोष्टी कुशलतेने वाढवू शकतो. आपण दिवसाही त्या वाढवू शकतो, परंतु दिवसा त्यात अडथळे येऊ शकतात. जर तुम्ही योग्य तऱ्हेने झोपत असाल आणि सकाळी खूप उदास वाटत असेल तर तुम्ही रात्री खूप गोष्टींचा नाहक विचार करत असता. गोष्ट केवळ मानसिक अशांतीची नाही आहे, तर ह्यामुळे वेळेनुसार शारीरिक समस्या देखील उद्भवू शकतात. हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही या गोष्टी जीवनातून काढून टाका. चांगल्या प्रकारे झोप येण्यासाठी काही टिप्स आपण पाहूया. रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जेवल्यानंतर लगेच झोपू नका. जर तुम्ही मांसाहारी जेवण जेवत असाल तर झोपण्यापूर्वी 3 ते 4 तास आधीच तुम्ही जेवा. त्यामुळे पचन नीट होईल. झोपण्यापूर्वी थोडे पाणी पिऊन मग झोपा. यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल. आणखी एक सोपी गोष्ट तुम्ही करू शकता, ती म्हणजे स्नान. नेहमी झोपण्यापूर्वी अंघोळ करा. यामुळे खूप फरक वाटेल. रात्री जर थंड पाण्याने अंघोळ करणं शक्य नसेल तर तुम्ही कोमट पाणी वापरू शकता. रात्री गरम पाण्याने अंघोळ करू नका. कोमट पाणी घ्या. त्यामुळे तुम्ही सतर्क राहता. तुम्हाला वाटेल की अंघोळ करून झोप येणार नाही, पण तसं नाही. तुम्हाला 15-20 मिनिटं किंवा अर्ध्या तासाने झोप लागेल, पण खूप चांगली झोप लागेल. यामुळे काही गोष्टी निघून जातील. जेव्हा तुम्ही खूप चिंतेत किंवा काळजीत असता तेव्हा केवळ अंघोळ केल्यामुळे असं वाटतं की आपलं दुःख खूप हलकं झालंय. पाण्याच्या शरीरावर पडण्यामुळे खूप साऱ्या गोष्टी होतात. अंघोळ ही एक खूप ताकदवर भूतशुद्धी आहे. कारण आपल्या शरीरात 70% जास्त पाणी आहे आणि जर त्यावर परत पाणी घातलं तर एक प्रकारचे शुद्धीकरण होते, जे त्वचेच्या स्वच्छतेपेक्षाही जास्त आहे. आणखीन एक गोष्ट तुम्ही करू शकता. ज्या खोलीत तुम्ही झोपता तिथे एक तेलाचा दिवा लावा. तुम्ही पाहाल की सगळ्या वाईट गोष्टी निघून जातील. जर तुम्ही एखादा मंत्र जाणत असाल किंवा झोपण्यापूर्वी रात्रीचा योगाभ्यास करत असाल तर तोही तुम्ही करू शकता. सामान्यतः भारतामध्ये आपल्याला सांगितलं जातं की झोपताना आपले डोके उत्तर दिशेला करू नये. तुम्हाला माहीत आहे, जर तुम्ही उत्तरेकडे डोकं करून झोपलात तर जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा हळूहळू रक्तप्रवाह तुमच्या मेंदूच्या दिशेने वाढू लागतो. आणि जर मेंदूमध्ये रक्तसंचार वाढला तर तुम्ही शांतपणे झोपू शकणार नाही. जर तुमच्या मेंदूमध्ये कोणत्या प्रकारची कमी असेल किंवा जर तुमचे वय जास्त असेल तर तुमचा झोपेतच मृत्यूही होऊ शकतो किंवा तुम्हाला ब्रेन हॅमरेज होऊ शकते. कारण मेंदूमध्ये जास्त रक्त मिसळू शकतं. जिथे रक्ताच्या शिरा ह्या अगदी बारीक केसांएवढ्या असतात आणि चुंबकीय शक्तीमुळे जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो. जेव्हा आपण उभे असतो तेव्हा असे होत नाही, पण जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा डोक्याच्या बाजूने ही ओढ इतकी तीव्र असते की रक्तप्रवाह मेंदूच्या दिशेने होऊ लागतो. हे केवळ उत्तर गोलार्धासाठी आहे, पण जर तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये राहत असाल तर तिथे दक्षिणेकडे डोकं करून झोपलं नाही पाहिजे. आणि जर भारतामध्ये असाल तर उत्तरेकडे डोके करून झोपलं नाही पाहिजे. मग इतर कुठल्याही दिशेला डोके करून झोपलं तरी चालेल. पुढची महत्त्वाची गोष्ट ही की स्वतःला हे बजावून सांगा की आपण नश्वर आहोत.
ही गोष्ट नेहमी आपल्या मनात ठेवा की आपण खरंच नाशवंत आहोत, केवळ शब्दात नाही तर खरंच. तुम्ही आत्ताही मरू शकता, मग तुम्ही तरुण असाल किंवा म्हातारे, त्यामुळे काहीच फरक पडत नाही. झोपण्यापूर्वी अंथरुणात गेल्यावर असं समजा की ही तुमची मृत्यूशय्या आहे आणि तुमच्याकडे जिवंत राहण्यासाठी केवळ 1 मिनिट आहे. मागे वळून पहा आणि विचार करा की आज तुम्ही जे केलं ते योग्य सार्थक आहे का. केवळ हा सोपा अभ्यास करा. जर तुम्ही असं केलं तरच तुमचं जीवन सार्थकी लागेल. म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी आपण सर्वांनी असं केलं पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टी गोळा केल्यात, शरीर, मनातले विचार आणि इतर गोष्टी, या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. या छोट्या गोष्टी खूप मोठ्या आहेत, परंतु झोपताना त्या गोष्टी एका बाजूला दूर ठेवा, म्हणजे तुम्हाला शांत झोप लागेल. जर तुम्ही एका कुशीवर झोपलात तर तुम्ही अधिक प्रकाश, अधिक ऊर्जा आणि तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संभावनेसोबत जागे व्हाल. केवळ पुरुष किंवा स्त्री रूपात न झोपता जीवनाच्या रूपात तुम्ही झोपा. सगळं काही मागे ठेवा. खूप सोपं आहे. केवळ झोपेची साधना. कमीत कमी हे तरी तुम्हाला केलंच पाहिजे. पुढील महत्त्वाची गोष्ट, अलार्मचा उपयोग करू नका. तुम्ही जशा आवाजांमध्ये जागे होता त्यामुळे अनेक रूपात तुमच्या दिवसाची प्रकृती आणि तुमच्या जीवनाचे भविष्य ठरत असते. त्यामुळे एका गजरामुळे जाग येणे हा जीवन जगण्याचा सगळ्यात चांगला मार्ग नाही. ज्या प्रकारचे जेवण तुम्ही जेवता, त्या प्रकारचे विचार आणि भावना तुमच्या आत असतात. त्यानुसार आणि शरीरात जिवंतपणाची जी पातळी बनवली आहे त्यावरून तुम्हाला किती झोपेची गरज आहे हे ठरत असते. समजा तुम्हाला 8 किंवा 12 तास झोपेची गरज आहे. तुम्हाला किती झोप हवी ही तुमची गरज तुम्ही ओळखली पाहिजे. रात्री लवकर झोपलं पाहिजे, कारण त्यामुळे तुम्हाला आपोआप लवकर जाग येईल. जर तुम्ही जाग येईल की नाही याबाबतीत साशंक असाल तर यासाठी एखादा मंत्र जो तुम्ही जाणता त्याचा देखील वापर करू शकता. पुढची गोष्ट ती म्हणजे उठताना उजव्या कुशीवर होऊन उठा. शारीरिक रूपात तुमचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे तुमचे हृदय, जे तुमच्या शरीरात रक्तसंचार करण्यासाठी एक पंपिंग स्टेशन आहे, जे शरीरामध्ये जीवन भरत असते. जे नसेल तर काहीच होणार नाही. ते डाव्या बाजूने सुरू होते. भारतामध्ये असं सांगितलं जातं की झोपेतून उठताना तुम्ही उजव्या कुशीवर होऊन उठा. जर तुम्ही डाव्या बाजूने उठलात तर तुमच्यासोबत वाईट गोष्टी होतील. जेव्हा तुम्ही आराम करत असता किंवा तुमचे शरीर आराम करत असते तेव्हा मेटाबॉलिक क्रिया हळू होते. जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुमचे शरीर सक्रिय होते. सकाळी उठल्यावर आपले दोन्ही हात एकमेकांवर घासून डोळ्यांवर ठेवा. आपल्या हातामध्ये खूप साऱ्या नसा असतात आणि असे केल्यामुळे आपले शरीर लगेच जागे होते. जर तुम्हाला सकाळी उठून देखील परत झोप येत असेल तर असं नक्की करून पहा. सर्व शरीर जागृत होईल. लगेचच तुमचे डोळे आणि तुमच्या इंद्रियांशी दुसऱ्या मार्गाने जोडलेल्या नसा जागृत होतील. शरीराची हालचाल करण्याआधी शरीर आणि मेंदूला जागृत करायला हवं. तुम्हाला एकदम उठायचं नाही आहे. यामागे हेच कारण आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी उठताना आधी हात एकमेकांवर चोळून डोळ्यांवर ठेवा आणि मग उजव्या बाजूला वळून सावकाश उठा. आज जेव्हा आपण झोपतो तेव्हा उद्या जगातील अनेक लोक नैसर्गिक मृत्यूमुळे उठणार नाहीत. त्यामुळे तुम्ही असे माना की उद्या सकाळी तुम्ही उठलात, तुम्ही खरंच जिवंत आहात. आणि जिवंत आहात तर एक छोटासा सोहळा तर व्हायलाच हवा. कमीत कमी हसून त्याचा आनंद साजरा करा, कारण तुम्ही खरंच जिवंत आहात. तुम्हाला हे कळेल की तुमचं जगणं
किती किमती आहे. त्यामुळे सकाळी उठताना हसत हसत उठायला हवं. पुन्हा एकदा सर्व गोष्टी पाहूया. जेवण केल्यावर लगेच झोपू नका. झोपण्यापूर्वी अंघोळ करून झोपा. आपल्या खोलीत एक दिवा लावा. उत्तरेकडे डोके करून झोपू नका. स्वतःला हे सांगा की आपण नश्वर आहे. जे आपण एकत्र केले आहे ते झोपताना आपल्यापासून लांब ठेवा. जागे होण्यासाठी अलार्मचा वापर करू नका. जागे झाल्यावर आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून डोळ्यांवरती ठेवा. उठताना उजव्या कुशीवर होऊन उठा आणि हसत हसत उठा.